अपेक्षा या नराधामाला. अहो बायल माणसाची जात माझी. मी एवढं मोठं झाडा काय मारत नव्हतं, पण कसा हा देवान आमच्या अंगात ताकद नाही जरी दिली तरी बोला तोंड दिला हा. म्हणून मी आरडवेल मारलं. आणि तोंडानं तशी तू खरी आहे. हो असं. हो हो दिसते. पण बरं झाला तुम्ही आपले इलाज म्हणा देवासारखे धावलात म्हणा माझा जीव वाचलो. नाही तर ह्या मेलन माझा काय गेला नाही सांगतो ना. हो पण काय रे काय म्हणालीस? काय रे? खबरदार रे म्हणायचं नाही. काय रे म्हणायचं नाही. रे नाही तर का गो म्हणा. रे आता येण्या मोठ्या बाप्यात रे रे नाही तर का हा गो शब्द म्हणतो. ऐकण्याची आमची सवय नाही. कारण राजघराण्यासारख्या प्रतिष्ठित घराण्याचा जन्म झालेला आहे आणि कौशल नगरीचा राजा कौशल तुझ्या डोळ्यासमोर आहे. हे समोर दिसणारं राज्य तुम्ही राजा. हे आमचं आहे. तुम्ही राजा. हो या सांगताना केव्हा तुला म्हटलं तर माझी चूक पदरात झाला. मी असं तोंडा माझं असं मी आतापर्यंत हेच करत आलो. तुझीच कशाला राजा आहोत ना, त्यामुळे हे करावं लागतं. काही पर्याय नसतो. बरं तुमचा रे म्हटलेला चालला नाही तर चालणार नाही. मी येतो का काय म्हणा. जर का माझ्याशी संवाद साधायचा असेल, हा मला जर हाक मारायचे असेल, अहो काय हो काय अशा पद्धतीने आमच्या समोर बोलायला हवं. तुमचं ओ म्हणा वया. हम्म. ओ काय हो. अरे वा ओ काय हो. लगेच परिणाम दिसू लागला. काय हा, हो. नको नको एवढा हा जीवाला त्रास करून कशाला. माहीत हो जरा. एवढी भरलेली आहे. मी काय म्हणतो. बसा मग. नाही नाही उभे ती गजाली करी. पण काय ग माझी चौकशी केलीस? तुझं नाव काय? माझं नाव राणाचं वसतिस्थान कुठे? माझं नाव तुझं नाव काय? ऐका हा. सांग. नाव माझा माझं नाव. हो तुझंच नाव विचारतोय मी. ऐकतात ना. होय होय लक्ष तुझ्याजवळ आहे. नाव माझा काय नाव काय? हडे बघा मो. मी एक असं पण काम तुझ्याजवळ आहे ना. ऐकतात ना. हो 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 आनंद काम आहे ना. नाव माझा. काय तुझं नाव? माझं नाव ऐकतात ना. हो हो नाव माझा. तुझं नाव विचारतोय. काय नाव तुझं सांग. सांगतो अशी काय सुद्धा सुद्धा राहणार आहे. मग नाव माझा काय आहे? तुझं नाव विचारतोय. काय तुझं नाव? ते सांगतोय. नाव माझा गजरा. गजरा. गजरा गजरा. गजरा. हो वा आवडला छान आहे. पण हे गजरे काय आता तुम्हाला ते बसून गोष्टी करूया असं म्हणत होती, पण एवढा वेळ माझ्याजवळ नाही. माहीत बसा. कारण हे नराधम उन्मत्त झालेले आहेत आणि आता आपला हा सूड विडण्यासाठी माझ्या जनतेला केव्हा त्रास करतील हे काही सांगता येणार नाही. हो पण ते आणि पळाले. नाही आता येतो समोर. जरी पळून गेले तरी यांचा काही भरोसा नाही. आणि म्हणूनच
जीव गुंतलेला आहे, माझ्यात तुझा जीव रंगलेला आहे, माझ्याशी तुला लग्न करायचं आहे. कोण घराण्यात तुझा जन्म झाला आहे ना जाणीव तुला? मग डोंबरी घराण्यात जन्माला येऊन राजघराण्यात जन्माला आलेल्या एका युवकाशी तो राजा असताना लग्नाची स्वप्न पाहतेस? आता हे वर तोड करून मला विचारतेस? लाज वाटायला पाहिजे तुला हे का? कुणाला? आईला सांगा तू माझा अपमान केलेला आहे. चुप! जिथे तुझ्या तुला जीवनाची हत्या घडवायला हवी तुला आता सुरावर चढली. वेड लावी या जीवाला बालिका